सोशल मीडियावर कायमच अनेक व्हिडिओज मीम्स हे ट्रेंड होत असतात, व्हायरल होत असतात। असेच काही मीम्स सध्या ट्रेंड होत आहेत, तेही सिंह आणि सिंहिणी यांच्या नावांवरून। पण याच्यामध्ये किती तथ्य आहे? चला तर मग फॅक्ट चेक करूयात। विश्व हिंदू परिषद या संघटनेबद्दल आपण कायमच ऐकलंय आणि त्यांच्याकडनं आता एक अनोखी मागणी करण्यात येते। सिंहीण सीता आणि सिंह अकबर यांना त्रिपुरामधल्या एका पार्कमधनं सिलिगुडी इथल्या सफारी पार्कमध्ये आणण्यात आलं, पण त्यांची नावं सीता आणि अकबर होती आणि त्यांना एकत्र ठेवण्यात आलं होतं। याच्यावरनं विश्व हिंदू परिषदेनं यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी कलकत्ता हायकोर्टात धाव घेतली। कुठल्याही देव आणि देवतांवरनं प्राण्यांची नावं ठेवण्यात येऊ नयेत अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येते। त्याचबरोबर सीता हे हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि त्यांना अकबर जो एक मुघल राजा होता या नावाच्या एका सिंहाबरोबर तिथं एकत्रित ठेवण्यात आलं, म्हणून त्यांच्याकडनं ऑब्जेक्शन घेण्यात आलंय। सफारी पार्कमधील अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे या सिंह आणि सिंहिणीचं नाव हे आधीच देण्यात आलं होतं आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांना आणल्यानंतर त्यांचं पुन्हा नामकरण झालेलं नाहीये। मात्र आता विश्व हिंदू परिषद यांनी कलकत्ता हायकोर्टात धाव घेतल्यामुळे आता ही सुनावणी 20 तारखेला म्हणजे 20 फेब्रुवारीला पार पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरा प्रश्न आता असा आहे की प्राण्यांच्या नावावरून देखील राजकारण होणार का, असा खरं तर तो प्रश्न आहे, तो नेटिझन्स आणि लोकांकडनं विचारला जातोय।